हिंदी में करके बाद में मराठी में उसको कन्वर्ट करोगे ना, होता है ना वो, क्या चेंज होता है भाषा लैंग्वेज? नहीं नहीं, मराठी में बोलेगा नहीं क्या, तो तेरे को नहीं खाली बोलने का, तो खाली ॲक्शन करणे का. हां, हे बघा आता आपण बीज आहे, बीज कुठल्याही झाडाचं बी असेल ते आपण कसं लावायचं, त्यांनी कसं लावायचं आणि त्याच्यापासून झाड कसं उगवायचं ही आपण आता व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. आता हे बघा, ही आहे कुंडी. या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावायचं आहे. त्या कुंडीला बघा छेद आहे, तर छेद 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 ऐसा करणार, ऐसा छेद आहे. त्याच्या छेद म्हणजे भोका येतं आणि त्याच्यातनं पाणी वाहून जाते. पण त्याचप्रमाणे त्या छेदामध्ये, त्या भोकामध्ये जर माती गेली तर मग ती माती तिथं राहते, पाणी तिथंच असते आणि मुळांना त्रास होतो. म्हणून आपण काय करतो, त्याच्यावर आपण छोट्या छोट्या कुंड्याचे तुकडे असतात ते टाकतो आपण. त्यामध्ये कुंड्याचे तुकडे असतात ते आपण टाकतो आहे. त्यामुळं काय होतं माहिती आहे की माती त्याच्यात बसत नाही, पाणी पाणी वाहून जातं आणि मुळांना काही त्रास होत नाही. तर हे पूर्ण असं पूर्ण टाकायचं, पूर्ण भरायचं आणि त्यानंतर थोडी माती टाकायची, थोडी माती. हे बघा आता ही माती घेतली आहे, खत आणि माती मिक्स आहे. ही खत आणि माती आहे, याच्यामध्ये टाकायची, टाकायचे. टाका मिक्स करू. अच्छा, नंतर नाही आणि आता नंतर त्याच्यामध्ये थोडं खत टाकायचं, कोकोपीट म्हणून असतं, तर ते टाकायचं. टाका, आणखी थोडं टाकायचं आणि थोडं त्याच्यावर आणखी हे माती टाकायची, खत माती परत टाकायची. आता आणि आता खत माती टाकायची आहे. आणि नंतर मग आता त्याच्यावर आपण हे जे त्याच्यावर जे आपण आता बी लावणार आहोत ना, तर बी लावण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये सँड टाकू आहे. पण सँड म्हणजे काय, सँड टाकूया, सी सँड टाकू आपण. हे सी सँड टाकण्याचं कारण काय आहे की त्याच्यामध्ये पाणी राहत नाही, सी सँडमधनं पाणी वाहून जाते, म्हणून आपल्याला सी सँड टाकणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण सी सँड टाकतो. अच्छा, त्याच्यानंतर मग आपण थोडं अजून परत खत माती टाकायची. खत माती टाकायची. थोडं खत हे टाकायचं. हां, त्याला कोकोपीट म्हणतात. कोकोपीट म्हणतात. आता हे रेडीमेड मिळतं. पहिल्यांदा आपण काय करतो, शेण आणत होतो आणि शेणाच्या नंतर मग खत करत होतो. आता थोडं मॉडिफाय झालेलं आहे सर्व ते. आता मध्ये थोडं गोल करायचं. नाही आहे सगळं, नाही थोडं बीच में. हां जाता नाही. हां, तर आता मध्ये गोल करायचं आणि त्या गोलवर आपण आता काय, हे बघा, हे बीज आहे. बीज म्हणजे आहे आणि हे स्पेशल बीज आहे. स्पेशल बीज म्हणजे आपण चहा कॉफी पितो की नाही, त्या कॉफीचंही हे बीज आहे. तर त्या कॉफीची बीज आहे ना, ते दिखावं द्या. हां, तर हे कॉफीचं बीज आहे. जनरली कॉफी आपल्या हिंदुस्थानात होत नाही, पण आपण ट्राय करून राहिलो, आपण प्रयत्न करून राहिलो की हे बीज आहे ना, हे बीज आपण कसं उगवायचं त्याकरता प्रयत्न करून राहिलो. तर ते प्रयत्न सक्सेस झाले तर आपण मग आपल्या हिंदुस्थानामध्येच आपण कॉफी पिकू शकूया. त्याला हवामान लागणार, तसंच त्याला सँड लागणार आहे, त्याला वाळू लागणार आहे आणि ते व्यवस्थित आता ठेवा त्याच्यावर. आता बीज टाकले आहेत. बीजवर आता थोडंसं खत टाकायचं. मोठं जादा नाही. हां, बस जास्त नाही टाकायची. जास्त टाकले ना तर ते खालीच दबून राहतील, मग त्यांना पाणी मिळणार नाही, काही नाही मिळणार. आणि नंतर मग ते बस जास्त नाही टाकायची. आणि आता काय करायचं, त्याच्यावर तुम्ही त्याला थोडंसं पाणी टाकायचं. झारीने पाणी टाकायचं. एक मिनिट.
आणि झाडाला पाणी टाकताना एकदम असं मोठ्या झाडाला आपण टाकतो ना, तसं नाही टाकायचं. पहिल्यांदा थोडं टाकायचं. थोडं टाकल्यानंतर ते जोपर्यंत खाली निघून येत नाही, खालपर्यंत जात नाही, तो पण टाकायचं. परत टाकायचं. थांब. आणि ते पूर्ण भिजल्यानंतर आता कुंडी उठा कुंडी. आता बघा खालून आलं नाही रे, खालून आणखी पाणी आलं नाही आहे. याचा अर्थ ते पाणी खालपर्यंत अजून गेलेलं नाही आहे. फिरसे पाणी झालं तर पाणी आणखी जास्त टाकावं लागणार आहे आपल्याला. आणि हे आता हे टाकल्यानंतर ते जे पाणी येतं, जोपर्यंत ते पाणी खाली येत नाही तोपर्यंत हे याला बियाला असो झाडाला असो पोषक नाही आहे. कारण जर पाणी साचलं तिथेच की मग ते झाडाचे मुळं खराब होतात. तर आता काय करायचं, हे घेऊन आता साध्या उन्हामध्ये थोडा साध्या उन्हामध्ये जरा थोडा वेळ ठेवायचा आहे. म्हणजे त्याला सूर्यप्रकाश मिळाला पाहिजेत. आणि सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर मग ते दर दिवशी थोडा सूर्यप्रकाश आणि दर दिवशी थोडा अंधारामध्ये ठेवायचं. त्यामुळे काय होईल मातेला त्याला सूर्यप्रकाश मिळेल आणि बीज व्यवस्थित येईल. समजलं? थँक्यू.